राजधानी ठाणे न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। डोंबिवली MIDC झाली मृत्यूचा सापळा। आज सोनारपाडा आणि सांगावच्या मध्यभागी असलेल्या एका केमिकल कंपनीचे बॉयलर फुटून आजूबाजूच्या अपार्टमेंट, हॉटेल्स आणि रस्त्यावरील उभ्या असणाऱ्या चालणाऱ्या वाहनांचे जबरदस्त नुकसान झाले। डोंबिवली MIDC मधील ह्या ज्या घातक केमिकल कंपन्या आहेत त्या इतरत्र का हलविल्या जात नाहीत असा सवाल आता डोंबिवलीकरांना पडला आहे। MIDC आता डोंबिवली MIDC म्हणून राहिलेली नाही। या ठिकाणी कित्येक रहिवासी अपार्टमेंट तयार झालेले आहेत, मोठे मोठे टॉवर्स उभे राहिले आहेत। मग इतकं सगळं रेसिडेन्शियली डेव्हलपमेंट होत असताना या घातक केमिकल कंपन्यांच्या परवानग्या का रद्द केल्या जात नाहीत? कशाच्या आधारावर त्यांना इथे त्यांचे उत्पादन करण्यास परवानगी दिली जाते असा सवाल आता जनतेच्या मनात घर करू लागला आहे। मागील काही 5 वर्षांमध्ये असे बॉयलर फुटण्याच्या घटना बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत, तरी सुद्धा प्रशासनाला जाग का येत नाही?